नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा भाग आपला चाललाय 14वा. संत संग देई सदा. संत या शब्दाच्या उच्चारानेच तुकोबांचं अंतःकरण प्रेमाने उचंबळून येतं. संतांच्या पादुका घेईन खांदी, हाती टाळ दिंडी नाचेन पुढे. 3177वा हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात की माझ्यासाठी संत इतके पूजनीय आहेत की त्यांच्या पादुका मी माझ्या खांद्यावर घेईन. त्यांच्या संगतीने आनंद निर्भर होऊन त्यांच्या पुढे टाळ दिंडी हातात घेऊन मी नाचत राहीन. तुकोबांच्या हृदयी संतांबद्दल इतका प्रेमादर का असावा? तर त्यासाठी संतांचं महात्म्य समजून घेतलं पाहिजे. जो निरंतर सन्मार्गाला अनुसरतो तो संत, अशी संतांची व्याख्या करता येईल. आणि ज्याच्यात सर्वांचंच कल्याण सामावलेलं असतं तोच सन्मार्ग आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवीती पर उपकारे. 954वा हा अभंग आहे. संतांचे अवतार हे जगत कल्याणासाठीच असतात. ते आपला देह परोपकारासाठी झिजवत असतात. हा जगत कल्याणाचा मार्ग संत का स्वीकारतात या मागचं मर्म आपल्याला भगवद्गीतेतील भगवंतांच्या मनोगतातून जाणून घेता येईल. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात भगवंत स्वतःविषयी म्हणतात की या त्रैलोक्यात मला मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असं नाही. म्हणजेच मला सर्व प्राप्त आहे, तरीही मी कर्म करीतच असतो. कारण जर का मी साधनेने कर्म केली नाही तर मोठा अनर्थ होईल. कारण लोक सदैव माझ्या मार्गाचं अनुकरण करीत असतात. मीच जर निष्क्रिय राहिलो तर लोकही निष्क्रियच होतील. त्यामुळे आसक्त माणसं ज्या हिरीहिरीने कर्म करीत असतात त्याच हिरीहिरीने अनासक्तपण लोकसंग्रहाची इच्छा करणाऱ्या विद्वानाने कर्म केली पाहिजेत. सर्व लोकांना आपल्याबरोबर घेऊन जगाचं हित साधू पाहणाऱ्या महात्म्याला अखंड सत्कर्मांमध्ये गुंतावंच लागतं. संत हे भूलोकीचे भगवंतच आहेत. भगवंतांप्रमाणे तेही पूर्ण काम झालेले असतात. साक्षात लक्ष्मीचा नाथ त्यांना मिळालेला असल्यामुळे संतांना जगापासून खरं तर काहीही नको असतं. धनदौलतच नाही तर मान प्रतिष्ठेचीही त्यांना अपेक्षा नसते. मोक्षाला सुद्धा ते दूरच ठेवतात आणि लोकांनी आपल्या जीवनपथावरून भरकटू नये म्हणून त्यांच्यासमोर सत्कृत्याचा सत्विचारांचा ते आदर्श ठेवतात. तुकोबा तर म्हणतात, रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांचेनी. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. 722वा हा अभंग आहे. सूर्य, दिवा, हिरा इत्यादी तेजस्वी गोष्टी दिसणारे पदार्थ उजेडातच आणतात. पण न दिसणारे जे आत्मस्वरूप आहे त्यांचं दर्शन संतच करून देतात. अशा संतांच्या जवळ त्यांनी बोलावलं नाही तरीही त्यांच्या चरणी डोकं ठेवायला श्रद्धेने जावं. या अभंगात तुकाराम म्हणतात की चंदन तप्त शरीराला शीतल करतं. संत त्रिगुणांच्या तापाला दूर करतात. आई बाप जन्म देऊन प्रेमाने सांभाळतात. पण संतांच्याकडून तर जन्म मरणाचं निवारणच होतं. मिष्टान्नाने भूक भागते तर संत आयुष्यभराचे दुःख दूर करतात. देवाला सुद्धा संतांच्या संगतीची ओढ लागते. त्यासाठी तो निर्गुणाचा सगुण होतो. संतांची सेवा करतो. संतांचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची. निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. 714वा हा अभंग आहे. संत संगतीच्या सुखासाठी देवसुद्धा त्यांची सेवा करतो. आपले निर्गुण निराकार स्वरूप सोडून देव गुणवंत झाला म्हणजेच अवतार घेता झालाय. अवतार घेऊन त्यांनी संतांची पूजा केली, त्यांना दंडवत घातलं. सर्वांचं भलं व्हावं या हेतूने निरपेक्षपणे केलं जाणारं संतकार्य असं महनीय ठरतं. नाही संतपण मिळत हे हाटी, हिंडता कपाटी रानी वनी. तुका म्हणे मिळे जीवाची येसाठी, नाही तरी गोष्टी बोलू नये. 677वा हा अभंग आहे. तुकाराम म्हणतात असे संतपण बाजारात काही मिळत नाही, की रानावनातही मिळत नाही. ते मिळवण्यासाठी जीवाचं मोल द्यावंच लागतं. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता
लोकहितासाठी झटावं लागतं, नाहीतर संतपणाच्या गोष्टीही बोलू नयेत. समर्थांनी आखून दिलेल्या जनकल्याणाचा मार्ग अंगीकारण्यासाठी संत वेणाबाईंनी जीवाचं रान केलंय. त्यांनी या मार्गावरून जाऊ नये म्हणून त्यांच्याच आप्तेष्टांनी त्यांना विषप्राशन करायला लावले. पण आपल्या जाज्वल निष्ठेने त्या दिव्यातूनही बाहेर पडलेल्या आहेत. कठोरपणे कर्तव्य पालन करणाऱ्या संतांचं अंतःकरण मात्र अतिशय मृदू असतं. त्यांचं वर्णन करताना तुकोबांच्या काव्यप्रतिभेला तर बहरच आलेला आहे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त, ज्यासी आपंगीता नाही त्यासी धरी जो हृदयी, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंतांच्या मूर्ती. 201 अभंग आहे. जसं लोणी अंतर्बाह्य मृदू असतं, तसेच संत सज्जनांचं चित्त पूर्ण हळुवार दयार्द्रच असतं. ज्यांचं रक्षण करणारा कोणी नाही अशा अनाथांना संत हृदयाशी धरून त्याचा वत्सलतेने सांभाळ करतात. स्वतःच्या मुलावर आपण जितकी माया करतो ना, तितकीच माया संत दासदासींवरही करतात. तुकाराम म्हणतात, या संतांचं मी किती वर्णन करू. संत म्हणजे देवाच्या मूर्तीच आहेत. संतांसाठी अवघं विश्व खरोखर स्वतःचं घरच झालेलं असतं. आणि म्हणूनच रंजल्या गांजलेल्यांना आपलं म्हणणारा साधुसंत तुकारामांना इतका प्रिय वाटतो की तेवढ्यासाठी देवाने आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म द्यावा. मोक्ष नको, मुक्ती नको, फक्त संत संग द्यावा, असंच ते देवाला विनवतात. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, न लगे मुक्ती संपदा, संत संग देई सदा. 1589 अभंग आहे. देवा, मला तू एकच देणं दे, ते हे की त्यामुळे मला तुझं कधीही विस्मरण होणार नाही. माझ्या प्रत्येक कर्माला तुझंच अधिष्ठान राहील. या कर्मातून मला तुझीच प्रतीती सतत येत राहील. असा तुझा निरंतर अनुभव जर मला माझ्या जीवदशेत येत असेल, तर मग मला या जीवदशेचा निराश करणारी मोक्ष संपदाही नको. तुझ्याबद्दलची माझी ओढ संत संगतीत सदैव टवटवीतच राहील. आणि म्हणूनच देवा, तू मला संत संग मात्र कायम दे. संतत्वाच्या कळसाला पोचलेल्या तुकोबा स्वरूपानुभवामुळेच तुकाराम संत महात्म्य इतक्या उत्कटपणे विवरण करू शकतात. उद्याच्या भागात आपण म्हणजेच 15व्या भागात आपण बालक्रीडा ऐकणार आहोत. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.